नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आज बहुगुणी आवळा यापासून रेसिपी बनवायची आहे. आवळा म्हटलं का एकाच ऋतूमध्ये खाण्याची पदार्थ नाही आहे. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये आवळा खाऊ शकता, कारण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याची त्यामध्ये क्षमता आहे. तजेलदार त्वचा, केसांसाठी मजबूती किंवा पचनक्रिया सुधारण्यासाठी, हृदयविकारावरती आणि डोळ्याच्या दृष्टीसाठी आपल्याला आवळा हा खरंच निसर्गाने छान वरदान म्हणून आवळ्याच्या रूपामध्ये दिलेला आहे. तसाच आपल्याला त्यापासून पदार्थ काय बनवणार आहे हे व्हिडिओ संपूर्ण पहा. मी आवळे घेतलेले आहे, कुकरमध्ये एका शिटीमध्ये वाफवून घेतलेले आहे. वाफवल्यानंतर हे पाणीसुद्धा फेकून द्यायचं नाही. अर्धा ग्लासच पाणी घातलं होतं आणि वाफवून घेतले. आता एका शिट्टीमध्ये छान असे आपले आवळे शिजून झालेले आहे आणि त्याच्यामधून आपल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया काढल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. मैत्रिणींनो, आवळा हा खरंच बहुगुणी पदार्थ आहे. तो कोणत्याही रूपात तुम्ही खाल्ला तरीसुद्धा आपल्या शरीराला तेवढाच फायदाकारक आहे. आता बिया काढून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय करायचे पहा. आता हा आवळा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे, अगदी बारीक पेस्ट करण्यासारखी. झटपट हा पदार्थ होतो, पण तेवढाच उपयोगी पडणारा. शरीरासाठी आवळा हा पदार्थ अगदी उत्तम मानलेला असून आपण त्यापासून एक पाचक बनवतो आहे. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला अंगाची लाही होत असेल तर हा पदार्थ बनवून तुम्ही नक्कीच पिऊ शकता. आता आवळा वाटून घेतलेला आहे आणि एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये ओतायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. शिजवल्यानंतर आवळा कितीही दिवस टिकून राहतो, कारण कच्च्या प्रमाणामध्ये ठेवला तर त्याला बुरशी लागते. म्हणून आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. आता हलवत राहिल्यानंतर त्यातलं पाणी कमी होईल आणि आपला आवळा सगळं पाणी शोषून घेईल. आता त्यामध्ये मी घातलेले ही 1 वाटी गूळ. पहा मैत्रिणी, तुम्ही गूळसुद्धा घालू शकता, खडीसाखरसुद्धा घालू शकता. कारण गूळ पाणी म्हटलं का उन्हाळ्यात तुम्ही कुठूनही बाहेरून आलात तर गूळ पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराची थंडावा देतं आणि आगही थांबते. आता गूळ घातल्यानंतर छान आपल्याला आटवून घ्यायचा आहे आवळा. त्याच्यातला पाण्याचा अंश कमी करायचा आहे, म्हणजे आपल्याला कितीही दिवस टिकून ठेवता येईल. तुम्ही पाहू शकता गुळाचा कलर आलेला आहे त्याला आणि वरती फेसही आलेला आहे. हा फेस जाईस तोपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचा आहे. ही एक ओळखण्याची ट्रिक आहे मैत्रिणींनो, नक्की लक्षात ठेवा. आता आपण शिजवस तोपर्यंत फेस सगळा निघून जाणार आहे, म्हणजे आपला आवळा तयार होणार आहे आपल्याला टिकवण्यासाठी. आता पहा, छान फेस गेला आहे आणि बुडबुड्यासुद्धा अजून येत आहे, म्हणजे आपला आवळा सुंदररीते तयार झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे, तो मी तुम्हाला सांगते काय आहे तो. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत वेलची आणि सुंठ पावडर. वेलची आणि सुंठ पावडर तीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असते.
वेलची आणि सुंठ पावडर जर घातली तर त्याला चव भारीच येते. आता हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायची आहे. आता हे थंड करून आपल्याला एका बरणीत किंवा काचेच्या भांड्यामध्ये भरून ठेवायचं आहे. आणि त्यापासून आपण काय बनवणार आहे ते पाहायचं आहे. रोज आपण हे घेतलं पाहिजे. आता एक पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला धणे 2 चमचे, 2 चमचे बडीशेप, हे सगळं भाजून घ्यायचं आहे. हे पहा, आता बडीशेपही तेवढीच घातलेली आहे, कारण धणे आणि बडीशेप ही सुद्धा थंड आहेत. उन्हाळ्यामध्ये बडीशेपचं पाणी करून पितात, धण्याचं सुद्धा पाणी पितात. आता जिरंही थंडच पदार्थ आहे, ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये अजून एक पदार्थ घालणार आहे, तो आहे ओवा. मैत्रिणींनो, जर तुम्हाला ओवा नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल, पण ओवा घातल्याने तुमच्या पोटाचे काही संबंधित तक्रारी असतील त्या नियंत्रणात राहतील. आता ओवा घालून झालेला आहे आणि 2-4 मिऱ्या आणि 2-4 लवंगा त्यासुद्धा घातलेल्या आहेत. असं सगळं भाजून घेतलेलं आहे. त्याची पावडर करायची आहे मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये पावडर केल्यानंतर एका काचेच्या बरणीत भरून ठेवायची आहे. काचेची बरणी नसली तर प्लास्टिकच्या बरणीतसुद्धा भरून ठेवू शकता. हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे, म्हणजे आपली ही पावडर कितीही दिवस टिकू शकते. आता ह्या पावडरीचं काय करायचं आहे हेही तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. आता ही पावडर बनवून झालेली आहे. आपल्याला एक टोप घ्यायचं आहे, पातेलं. त्यामध्ये तुम्हाला जितक्या जणांना बनवायचं आहे हे पाचक, तितके ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. मी 5-6 लोकांसाठी बनवणार आहे. आता हे आपल्या आवळ्याचं मिश्रण मी काचेच्या भांड्यात ठेवलेलं आहे. ते फ्रीजमध्ये ठेवायचं, ते कितीही दिवस टिकून राहतं. आता 5-6 लोकांसाठी 6 चमचे आवळ्याचं मिश्रण घेतलेलं आहे. 1 चमचा 1.5 चमचा बडीशेप आणि आपण जी बनवलेली पावडर ती घातलेली आहे आणि काळं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा. आता हा सब्जा भिजवून ठेवला होता तो सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. सब्जासुद्धा आपल्या शरीराला थंडाव्या देण्याचं काम करतं मैत्रिणींनो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा पदार्थ नक्कीच करून प्या. आता मी पुदिना घेतलेला आहे, तो एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये ठेवला होता, कारण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याच्यावरती काही धूळ काही घाण असेल ती निघून जाते आणि स्वच्छ पुदिना आपल्याला मिळतो. आता कापून ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे मिश्रण सगळं ढवळून आपल्याला घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्या पोटासाठी किंवा उन्हाळ्यामध्ये तुमच्या अंगाची लाही होत असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच रोज 1 ग्लास घेतला तर सगळ्या समस्यावरती रामबाण उपाय आहे. आता ह्यामध्ये लिंबूही घालायचं आहे. लिंबामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्या सगळ्या शरीरामध्ये उपयोगी पडणारा पदार्थ आहे. हे सगळे पदार्थ आपले उन्हाळ्यात खा, हिवाळ्यातही खाऊ शकता किंवा पावसाळ्यातही खाऊ शकता. तेवढाच काम करणारा पदार्थ आपल्या शरीरावरती आहे. मैत्रिणींनो, तुम्ही हे 1 ग्लास अनुशापोटी प्यायलं ह्या सरबताचं, दिवसभर तुम्हाला एनर्जी तर राहीलच,
पण तुमच्या पोटाच्या तक्रारी, केसांच्या तक्रारी, त्वचेची तक्रारी किंवा अनेक काही तक्रारी असतील, त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणून आवळ्याचं सरबत किंवा आवळ्याचं पाचक नक्की करून पहा. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, गूळ घातल्यामुळे आपल्या शरीराला खरंच थंडावं तर मिळणारच आहे, पण गुळाने आपल्या शरीरातली साखरही वाढत नाही. तुम्हाला जर मुलांना द्यायचं असलं तर जास्त खडीसाखर घालून द्या, त्यांनासुद्धा आवडेल हा सरबत. आणि सगळ्यांनी सकाळच्या पहारी अनुशापोटी हा सरबत घेतला तर तेवढीच रोगप्रतिकारशक्ती तुमच्या शरीरात वाढेल आणि इम्युनिटी पॉवर भरपूरच वाढणार. पहा मैत्रिणींनो, आवडला तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बहुगुणे आवळा ह्या पदार्थापासून नक्कीच कमेंट करून कळवा तुम्हाला कसा वाटला. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपी.